गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा, आपण इयत्ता 6वीला इतिहासाचे साधनं म्हणून एक बघितला होता पहिला अध्याय. त्यामध्ये इतिहासाची साधनं आपण बघितली होती. आज आपण भारतात राहतो, तर वेगवेगळ्या घटना ज्या आपण न्यूजपेपर असेल या माध्यमातून, अजून काय असेल युट्यूब असेल, या माध्यमातून आपल्याला काय करतात, आपल्या भारतामध्ये दैनंदिन जीवनामध्ये काय काय बदल झालेले आहेत हे आपल्याला कळतं. त्याच पद्धतीने भारतामध्ये हजारो वर्षापूर्वी काय घडलेलं आहे हे जर आपल्याला कुठेतरी जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी इतिहासाची साधनं ही फार महत्वाची असतात. आता ती इतिहासाची साधनं नेमकी कोणती, कशी माहिती मिळवणार हे आपण आजच्या पाठामध्ये बघूया. इतिहासाची साधने. आता हे बघा, इथे तुम्हाला पहिली स्लाइड दिसत असेल. पहिल्या स्लाइडवर तुम्हाला सांगितलेलं आहे इतिहासाची साधने म्हणजे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे पुरावे. सगळ्यात महत्वाचं इतिहासाची साधनं म्हणजे काय, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे पुरावे याला इतिहासाची साधनं असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपण मौखिक, लिखित आणि भौतिक या साधनं ही आपण इयत्ता 6वीला पण बघितली होती. त्यामध्ये भौतिक साधनांमध्ये पुरातन वस्तू, भांडी, चित्र, शिल्पे, वास्तू यांचा समावेश होतो. तर लिखित साधनांमध्ये जे शिलालेख असेल, ग्रंथ असेल, कागदपत्र असेल यांचा समावेश होतो. आणि मौखिक साधनामध्ये लोकगीते, लोककथा आणि मौखिक परंपरा यांचा समावेश होतो. आता आपण मुद्देसूद बघू, म्हणजे प्रत्येक साधनाचा प्रकार तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. हे बघा, हे तिन्ही साधनांचे प्रकार तुम्हाला मौखिक, लिखित आणि भौतिक साधनं हे तुम्हाला दाखवले. आता आपण पहिला प्रकार बघणार आहोत. त्या प्रकाराचं नाव आहे मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय, आपण जे सांगू शकतो, बोलू शकतो. आता मौखिक साधनांमध्ये लोकगीते येतात. लोकगीते म्हणजे बघा, आपल्याकडे पण आज येरे येरे पावसा एक गीत आहे. याच्या माध्यमातून आपण पावसाचं महत्व कुठेतरी सांगत असतो. त्यानंतर अभंग आहे. आता अभंग पण, काही अभंग लिखित स्वरूपात जरी असतील तर मौखिक स्वरूपात पण तुम्हाला अभंग बघायला मिळतात. त्याच्यानंतर म्हणी, आपण जसं म्हणतो आती तिथे माती, बरोबर आहे का नाही, ही पण एक म्हण आहे, श्लोक आहे, पोवाडे आहेत, कथा आहेत. आता ही इतिहासाची मौखिक साधनं आहेत. पण या मौखिक साधनांच्या पण काहीतरी परिणाम असे जाणवतात का मौखिक साधनांमध्ये कल्पना सुद्धा सामील असू शकतात. कल्पना, आणि ह्या कल्पना आपण सत्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे मौखिक साधने पण इतकी परिणामकारक ठरत नाही. उदाहरणार्थ, एखादी म्हण असेल आणि ती म्हण तयार होण्यासाठी वेगळा कालखंड किंवा ती अंदाजे जोडली का कल्पनांचा वाव तुम्हाला बघितला असेल. कारण इतिहास लिहिताना तुम्हाला माहिती आहे, इतिहास लिहिताना त्याच्यामध्ये कल्पना नसावी. त्यामुळे इतिहासाची ही मौखिक साधनांचे जरी तुम्ही बघितले असतील तर याच्यामध्ये पण काहीतरी भेद तुम्हाला लक्षात येतात. आणि याचा आधार घेऊन पूर्ण इतिहास लिहिला जाईल तर नाही, तर अजून सुद्धा आपल्या याचा पुढचा प्रकार म्हणजे लिखित साधनांचा आधार सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, घ्यावा लागतो. बरोबर आहे की नाही. आता आपण लिखित साधने हा प्रकार बघणार आहोत. काय, लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये तुम्ही शिलालेख बघितले, वंशावळी बघितलाय, प्रवास वर्णन बघितलंय, ग्रंथ, ताम्रपट आणि बकरी हे आपण इयत्ता 6वीला पण बघितलं. आता शिलालेख म्हणजे काय, एखाद्या दगडावर केलेलं कोरीव काम, त्याला लिखाण काम, त्याला आपण शिलालेख असं म्हटलं गेलं होतं. वंशावळी, वंशावळी म्हणजे काय, आपण म्हणतो माझा आजोबा कोण, माझा पजला कोण, याचे आपल्याला नातेसंबंध दाखवणारी एक नोंद, तिला वंशावळ असं म्हटलं जातं. प्रवास वर्णन. आता प्रवास वर्णन म्हणजे बघा, आज आपण एखाद्या गावाला गेलो, कोणाला फोन करतो आणि फोनाच्या माध्यमातून माझ्या इकडे काय डोंगर, काय झाडे, आपण असं सहज सांगू शकतो. पण त्या काळी असं नव्हतं. जर तो तिथे फिरायला गेला तर कुठेतरी लिखाण काम करून ठेवणं, याला प्रवास वर्णन. बकरी म्हणजे काय, बकरी हा शब्द खबर याच्यामधूनच तयार झालेला आहे. बखर हा शब्द, खबर म्हणजे काय, बातमी, याच्या बकरी तयार झाला. ताम्रपट म्हणजे काय, तांब्याच्या धातूवर केलेलं लिखाण काम, याला ताम्रपट. आणि ग्रंथ म्हणजे तुम्ही बघितले असेल संत तुकाराम यांनी, भागवत गीता असेल, हे ग्रंथ याला लिखित साधनांमध्ये जातात. आता आपण हे बघूया. आता हे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला हे दाखवतोय हे ताम्रपट आहे. काय, ताम्रपट आहे. हे बघा, इथे कसं ताम्रपटावर म्हणजे तांब्याच्या धातूवर काय केलेले, लिखाण काम केलेले, याला तुम्ही ताम्रपट म्हणतात. आता इथे वंशावळ मी दाखवली बघा, इथे छत्रपती शिवरायांची वंशावळ सगळ्यात पहिले बाबाजी राजे भोसले, हे तुम्ही वंशावळीच्या माध्यमातून तुम्हाला समजते. त्याच्यानंतर इथे बखर, बखर म्हणजे बातमी, त्या काळात घडून गेलेल्या ज्या घटना असतील त्या लिहिलेल्या असतील, ही मोडी भाषेमध्ये लिहिलेले ते शिवरायांच्या काळातील बखरे तुम्हाला जिथे बघायला भेटले. आपण हे बघितले आता लिखित साधने. आणि शेवटचा प्रकार बघणार आहोत भौतिक साधने. भौतिक म्हणजे काय, ते आता जमिनीवर स्थित आहेत, कुठेतरी आपल्याला दिसतात. आता पहिलं म्हटलं इमारती. आज आपण ही शाळेची इमारत आहे, काय भौतिक साधन आहे. त्याच्यानंतर किल्ले आहेत, शिलालेख आहेत,
ताम्रपट आहेत. आता काहींचा ही शंका असते का सर तुम्ही ताम्रपट तर लिखित मध्ये पण सांगितलं आणि याच्यामध्ये भौतिक मध्ये पण कसं, लिखित मध्ये फक्त ताम्रपटाचा लिहिलेला अभ्यास केला जातो, पण तो धातू कोणता वापरलेला होता हे जर बघायचं असेल तुम्हाला भौतिक साधनांची गरज पडते. त्याच्यानंतर भांडी बघा, तुम्ही सिंधू संस्कृतीचा अभ्यास केला होता, यामध्ये जी नाणी होती, भांडी होती, दागिने होती, यांचा पण काय केला जात होता, उपयोग भौतिक साधन म्हणून केला जात होता. म्हणजे इतिहासाचे आपण काय म्हणतो तो खरा आहे का खोटा हे तपासण्यासाठी या साधनांचा वापर केला जातो. हे बघा इथे तुम्हाला साधनं दाखवलेले आहेत बघा, नाणी आहेत. आता नाण्यांच्या आधारे याच्या आधारे पण आपण त्या काळातील मूल्यमापन करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या काळात जर चांदीचं नाणं होतं आणि एखाद्या राज्याच्या काळात जर सोन्याचं नाणं होतं, याचा अंदाज आपण बांधू शकतो का ज्या राज्याच्या काळात सोन्याचं नाणं तुम्हाला दिसतं त्या सोन्याच्या नाण्यावरून त्या राज्याची प्रगती काय होती हे तुम्हाला समजून येईल. आता मी तुम्हाला याच्यावर काहीतरी थोडे प्रश्न विचारतो. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बखर हा शब्द कसा निर्माण झाला. बखर हा शब्द कोणत्या शब्दापासून निर्माण झाला, तर बातमीपासून, म्हणजे जी बातमी असते न्यूज असते याच्यापासून बखर निर्माण झाला. त्यानंतर आपण ताम्रपट हा आपण लिखित साधनामध्ये पण बघितला आणि मौखिक साधनांमध्ये पण ताम्रपट बघितला. हे तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक स्वाध्याय म्हणून एक सांगतो, तर तुम्ही काय करा, तुमच्या आजूबाजूचं जे गाव आहे त्या गावामध्ये एखादा पडका वाडा असेल, त्या पडक्या वाड्याची मौखिक साधनाद्वारे लिखित साधनाद्वारे तुम्ही काय करा माहिती मिळवा आणि तुमच्या वर्गातील मित्रांना सांगा. हे आपले इतिहासाची साधनं आज आपण या प्रकारे समजून घेतलेली आहेत.